नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अर्थशास्त्रातील भारतीय बेरोजगारी याचा अभ्यास करणार आहोत. जी काही भारतामधील बेरोजगारी आहे याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर भारत हा कसा आहे? तर भारत हा तरुणाचा देश आहे, ज्यामध्ये कार्यक्षमतेच्या गटाने श्रमशक्ती पॉवरच्या गटाने खूप जास्त असा आपला भारत देश संपन्न आहे. म्हणजे आपल्याला 21व्या शतकामधलं सगळ्यात मोठं आव्हान सांगता येईल बेरोजगारी. मग ही बेरोजगारी कशा कशा प्रकारची आहे? तर या बेरोजगारीमध्ये अनैच्छिक बेरोजगारी, ज्याप्रमाणे 15 ते 59 वयोगटातील व्यक्ती आहे आणि तिची काम करण्याची इच्छा पण आहे म्हणजे पात्रता पण आहे आणि इच्छा पण आहे. तेव्हा ज्या व्यक्तीला काम भेटत नाही तेव्हा त्याला काय म्हणायचं? अनैच्छिक बेरोजगारी. ही अनैच्छिक बेरोजगारीची व्याख्या लक्षात ठेवायची, कारण आपल्याला आयोग अनैच्छिक बेरोजगारीची पात्रता काय आहे किंवा तिची क्षमता काय आहे असा प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर ऐच्छिक बेरोजगारी कशाला म्हणायचं? एखादी व्यक्ती 15 ते 59 वयोगटातील आहे, म्हणजे काय आहे? तिची काम करण्याची पात्रता आहे पण तिची इच्छाच नाही, त्या व्यक्तीला ऐच्छिक बेरोजगार म्हणायचं. जसं की आता एखादी व्यक्ती आहे जी 15 ते 59 वयोगटातील आहे आणि त्या व्यक्तीला सांगितलं की तुझं क्वालिफिकेशन एवढं आहे, तू काम कर. पण ती व्यक्ती करत नाही. कारण का? तिची इच्छाच नसते काम करण्याची, म्हणून ती ऐच्छिक बेरोजगार या गटामध्ये मोडत असते. अर्ध बेरोजगारीला आपण कमी दर्जाची बेरोजगारी सुद्धा म्हणू शकतो. एखादा व्यक्ती आहे जो की सिव्हिल इंजिनियर आहे. कुठला इंजिनियर आहे? सिव्हिल इंजिनियर आहे. पण तो काय करतो? आता गौंडी काम करतो. म्हणजे काय झालं? तर त्याची पात्रता आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, तो बिल्डिंग तयार करू शकतो किंवा तो मॅप वगैरे देऊ शकतो. पण त्याची पात्रता असताना सुद्धा त्याच्यावर अशी काही परिस्थिती येते, त्याच्याकडे काम उपलब्ध नसतं. त्यावेळेस तो काय करतो? एखाद्या मिस्त्रीच्या हाताखाली जाऊन गौंडी काम करत असतो. म्हणजे याला आपण अर्ध बेरोजगारी किंवा कमी प्रतीची बेरोजगारी असं म्हणू शकतो. त्याची परिस्थिती अशी तयार झालेली असते की घरात आई वडील दोघही वृद्ध झालेले असतात किंवा घरामध्ये कमवता दुसरा कुठलाही व्यक्ती नसतो आणि कमवणारा हा इंजिनियर एकमेव व्यक्ती असतो आणि त्याला आता सिव्हिल इंजिनियर म्हणून कुठलंही काम भेटत नसतं. आपला देश असा आहे की प्रत्येक व्यक्तीला एक्सपिरियन्स विचारत असतो. त्याला काम दिलं तरच त्याच्याकडे एक्सपिरियन्स येईल, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण त्याच्याकडे एक्सपिरियन्स नसल्यामुळं कुठलाही इंजिनियर त्याला काम देत नाही आणि त्याला शेवटी मिस्त्र्याच्या हाता म्हणजे आपल्या काय म्हणतात, जे कोणी मिस्त्री असतात घर बांधणारे, त्यांच्या हाताखाली गौंडी काम करावं लागतं. म्हणजे ती काय झाली? अर्ध बेरोजगारी झाली. आता पूर्ण रोजगार. आता ही पूर्ण रोजगार ही संकल्पना खूप महत्वाची आहे. म्हणजे या संकल्पनेमध्ये रोजगार पूर्ण भेटलेला असतो. कामगारही तेवढेच असतात आणि रोजगारही तेवढेच उपलब्ध असतात. ही मात्र खूप खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. कामगार तेवढेच असणं आणि रोजगार तेवढेच असणं. हे आपल्याला उदाहरणा थ्रू सांगता येते की एका शहरामध्ये 100 इंजिनियर्स आहेत. एका कॉलेजने 100 इंजिनियर्स पास आउट केलेत आणि ह्या 100 इंजिनियर्सला कामाला ठेवण्यासाठी एक कंपनी आहे, जी ह्यांना प्रत्येकी म्हणजे त्यांच्या क्वालिटीनुसार पगार आणि त्यांच्या शक्तीनुसार त्यांना काम देणारी, म्हणजे ती संकल्पना काय आहे? तर ती पूर्ण रोजगार अशी संकल्पना आहे. आपल्याला भारतातील बेरोजगारीचे प्रकार पाहिजे आहेत. तर भारतातील बेरोजगारी मुख्य 2 प्रकारामध्ये विभागली आहे. एक म्हणजे शहरी आणि दुसरं म्हणजे ग्रामीण. ग्रामीण भागामध्ये हंगामी बेरोजगारी, त्याचबरोबर छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी असे ग्रामीण बेरोजगारीचे 2 प्रकार पडतात आणि शहरी भागामध्ये सुशिक्षित बेरोजगार आणि औद्योगिक बेरोजगार असे 2 मुख्य प्रकार पडतात. त्याचबरोबर औद्योगिक बेरोजगारीचे सुद्धा
4 उपप्रकार पडतात, ज्यामध्ये तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी असे वेगवेगळे 4 प्रकार पडत असतात. आता याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया. ग्रामीण रोजगार किंवा ग्रामीण बेरोजगारी. आता ग्रामीण बेरोजगारीमध्ये मी सांगितलं तुम्हाला हंगामी बेरोजगार आणि छुपी बेरोजगारी. तर हंगामी बेरोजगार कशाला म्हणायचं, तर हंगामी बेरोजगार म्हणजे आता ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय कुठला असतो, शेती. शेतीचा हंगाम, ज्याची शेती कोरडवाहू आहे त्याचा हंगाम किती असतो, पावसाळ्यात पेरणी सुरू होते आणि दिवाळीपर्यंत, म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये त्यांचा हंगाम संपतो, म्हणजे कापणी वगैरे होतं, खळे वगैरे व्हायला 1 महिना, म्हणजे आपण टोटल 5 ते 7 महिने हा हंगाम चालतो म्हणू शकतो. मग ह्या हंगाम संपला की काम त्या रोजगारांना असतं का, नाही, म्हणून आपण त्याला हंगामी बेरोजगारी म्हणत असतो. मग ही हंगामी बेरोजगारी फक्त शेतीतच बघायला भेटते का, तर नाही, त्याचबरोबर ती साखर कारखान्यात सुद्धा पाहायला भेटते. आता जे साखर कारखान्यात कामाला जातात ते व्यक्ती काय असतात, तर हंगामी बेरोजगार असतात. ते कसे असतात हंगामी बेरोजगार, तर दिवाळीच्या नंतर ऊस कापणी सुरू होते आणि ते दिवाळीपर्यंत त्यांच्याकडे कुठलाही रोजगार नसतो आणि दिवाळी झाल्यानंतर ते ऊस कापणीला जातात. मग ऊस कापणी सुरू होते दिवाळीच्या नंतर, मग ती कुठपर्यंत चालते, मे महिन्यापर्यंत. मग मे महिन्यापर्यंत चालल्यानंतर त्यांना मे महिन्यापर्यंत काम भेटतं. कधीपासून, डिसेंबर महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत काम भेटतं. हा पण एक हंगाम झाला. तो हंगामात साखर कारखान्यातील व्यक्तींना कामगार भेटत असतात किंवा कामगारांना काम भेटत असतं. हे सुद्धा एक हंगामी बेरोजगारीचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. त्यानंतर हंगामी बेरोजगारीचं आणखीन उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या लग्नात जे बँड पथक असतात, ते बँड पथक सुद्धा जेव्हा लग्नाचा सीझन असतो तेव्हा त्यांना कार्य असतं, पण जेव्हा लग्नाचा सीझन संपतो तेव्हा त्यांच्याकडे कार्य असतं का, नाही, म्हणजे त्यांना सुद्धा आपण हंगामी बेरोजगार म्हणू शकतो. त्याचबरोबर आपण हंगामी बेरोजगार पर्यटन मार्गदर्शक म्हणजेच गाईड जो असतो त्याला सुद्धा हंगामी बेरोजगार आपण म्हणू शकतो. कसं, तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्यावेळेस लोक फिरायला जातात, पण जेव्हा मार्च किंवा मे पर्यंत, एप्रिल पासून मे पर्यंत फिरायला जातात त्यावेळेस लोक त्यांच्याकडे रोजगार असतो, पण नंतर त्यांच्याकडे रोजगार असतो का, नाही. म्हणून आपल्याला हंगामी बेरोजगारी सांगता येईल की एका हंगामापुरतं काम भेटणारा व्यक्ती म्हणजे हंगामी बेरोजगार किंवा रोजगारीत असं सांगता येईल. काम भेटणारा व्यक्ती हंगामी रोजगारीत आणि काम न भेटणारा व्यक्ती म्हणजे हंगामी बेरोजगारी असं आपल्याला सांगता येईल. कुठले कुठले येतात त्यामध्ये हंगामी बेरोजगारीमध्ये, बँड पथक, साखर कारखाना, पर्यटन. हंगामी बेरोजगारीमध्ये शेती व्यतिरिक्त बँड पथक, साखर आणि पर्यटन एवढे क्षेत्र हंगामी बेरोजगारीमध्ये येत असतात. त्यानंतर छुपी बेरोजगारी. आता छुपी बेरोजगारी कशाला म्हणायचं, तर छुपी बेरोजगारी म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्ती काम करतोय पण त्याची उत्पादकता कशी आहे, 0 आहे. जसं की आता 1 एकरभर आपण कापूस लावलेला आहे, कापूस फुटलेला आहे, त्या वेचणी करायला आपण 4 व्यक्तीने जरी वेचणी केली तर 2च क्विंटल कापूस होणार आहे आणि 6 व्यक्तीने जरी वेचणी केली, 6 व्यक्ती लावून जरी वेचणी केली तर कालखंड कमी होईल, पण उत्पन्न किती होणार आहे, जेवढं होईल तेवढंच होणार आहे. म्हणजे आपण 1 एकरामध्ये जर 6 क्विंटल कापूस काढत असू आणि जर 12 व्यक्ती लावले आणि 24 व्यक्ती लावले तरी 6च क्विंटल कापूस होणार आहे. म्हणजे काय, तर त्या कामगारांची काय होणार, अतिरिक्त मनुष्यबळ होणार पण उत्पादकता मात्र 0 होणार. अशी बेरोजगारी ही ग्रामीण भागात 20% पर्यंत पाहायला भेटते. आता कापूस वेचणीच्या उदाहरणातून आपल्याला लक्षातच आले असेल की छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी काय आहे. त्यानंतर आणखीन एक उदाहरण आहे जे की 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये एकदम उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे. तर त्यांनी काय दिलंय, 2 वावर काढलेले आहेत. एका वावरामध्ये 4 व्यक्ती काम करत आहेत आणि दुसऱ्या वावरामध्ये 10 व्यक्ती काम करत आहेत. 4 व्यक्ती काम करूनही 2 लाख रुपये उत्पन्न काढतात आणि 6 व्यक्ती, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. 10 व्यक्ती काम करूनही
किती उत्पन्न काढतात, तर 2 लाखच उत्पन्न काढतात. म्हणजे काय आपल्याला सांगता येईल की 4 व्यक्ती तेवढंच काम करतात, 10 व्यक्ती तेवढंच काम करतात. म्हणजे हे उरलेले 6 व्यक्ती जे आहेत ते कसे आहेत, तर जे छुपे बेरोजगार आहेत किंवा प्रचंड बेरोजगार आहेत. यानंतर आता आपण शहरी बेरोजगारी पाहणार आहोत. आता शहरी बेरोजगारीमध्ये सुशिक्षित बेरोजगार आणि औद्योगिक बेरोजगार असे 2 मुख्य प्रकार पडतात. त्यामध्ये औद्योगिक बेरोजगारीमध्ये परत 4 प्रकार पडतात, ज्यामध्ये तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी. ह्या गोष्टी आपण सुरुवातीला अभ्यासल्या होत्या. आता काय करूया, ह्याचा सविस्तर अभ्यास करूया. सुशिक्षित बेरोजगार म्हणजे काय, तर सुशिक्षित बेरोजगार म्हणजे त्यानं पदवी, त्याचबरोबर शालांत शिक्षण वगैरे शिकलेला आहे, पण त्याला रोजगार नाही. त्यामुळं काय म्हणायचं, त्या व्यक्तीला सुशिक्षित बेरोजगार. जसं की तुम्ही आम्ही जे MPSC ची परीक्षा देत आहोत, आपण एका उत्तम जॉबची म्हणजे एका उत्तम नोकरीची वाट पाहत आहोत. त्यामुळे काय केलो आपण, सुशिक्षित असून सुद्धा कुठलेही न्यून बेरोजगारीच्या काम न करता आपण थांबून आहोत. मग आपण कोण आहोत, तर सुशिक्षित बेरोजगार आपल्याला म्हणून सांगता येईल. एक उदाहरण असं सांगता येईल की माझे नाव मीरा भोपाळे आहे, तर मीरा भोपाळे ही पदव्युत्तर शिक्षण घेऊन सुद्धा घरीच राहते किंवा तिच्याकडे काम नाही. हे उदाहरण कशाचं आहे, तर हे उदाहरण सुशिक्षित बेरोजगाराचं उदाहरण आहे. त्यानंतर औद्योगिक बेरोजगारी. आता औद्योगिक बेरोजगारीमध्ये 4 प्रकार पडत असतात. कुठले कुठले 4 प्रकार, तर तांत्रिक बेरोजगारी. आता तांत्रिक बेरोजगारी म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या कंपनीमध्ये 100 कामगार काम करतात, बरोबर. ते 100 कामगार काम करतात, पण त्या जागेवर एक मशीन आली, जी ह्या 100 लोकांचं काम ती एकटी मशीन करणार, बरोबर. मग हे 100 लोक बेरोजगार झाले, पण तरीही त्यांना जर त्या मशीन चालवण्याचं जर तंत्रज्ञान अवगत असेल, तर त्यामधले काही जण रोजगारीत राहतील. म्हणजे तांत्रिक बेरोजगारीमध्ये 2 गोष्टी आपल्याला सांगता येईल. एक तर तंत्रानं व्यक्तीची जागा घेणं, म्हणजे माणसांची जागा तंत्र घेणार, आणि दुसरी म्हणजे आपलं शिक्षण सुद्धा अपुरं पडतंय. जर आपण ते तंत्रज्ञान अवगत करण्या म्हणजे तंत्रज्ञान चालवण्या इतकी आपल्यामध्ये शिक्षण असेल, तर आपण बेरोजगार होणार नाही. त्यानंतर संघर्षजन्य बेरोजगारी. आता संघर्षजन्य बेरोजगारी म्हटलं की आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं की ही मोठी कंपनी आहे, त्या मोठ्या कंपनीच्या समोर हे कामगार बसलेत, हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो. म्हणजे काय, तर कामगाराचा संप. ही तर गोष्ट आहे. संघर्षजन्य बेरोजगारीमध्ये कामगाराचा संप डेफिनेट येणार, पण त्याचबरोबर कच्चा माल जर कमी पडला, तर एखाद्या कंपनीतला मॅनेजर सांगू शकतो की रॉ मटेरियल 4-8 दिवस नाहीये, तर तुम्हाला 4-8 दिवस सुट्टी असेल, किंवा तुम्ही 4-8 दिवस सुट्टी म्हणण्यापेक्षा ती बिना पगारी सुट्टी असेल असं तो सांगेल. हे पण एक कारण संघर्षजन्य बेरोजगारीचं आहे. त्यानंतर तांत्रिक जरी बिघाड झाला, तरी पण मॅनेजर सांगू शकतो की तुम्ही बिना पगारी 4-8 दिवस घरी राहा, कारण ते जे मशीन आहे ते नीट करायचं आहे. याला आपण संघर्षजन्य बेरोजगारी म्हणू शकतो. त्यानंतर चक्रीय बेरोजगारी. आता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक चक्र असतं, बरोबर, ज्यामध्ये मागणी, पुरवठा, उत्पन्न असतं. उत्पन्न, मागणी, पुरवठा आणि रोजगार. आता हे एक चक्र आहे. जेव्हा हे चक्र तेजीचं असतं, तेव्हा काय होणार, लोकांकडे रोजगार राहणार. रोजगार राहणार असला त्यांच्या हातात की त्यांच्या हातात पैसे येणार. पैसे आले की मागणी वाढणार, मागणी वाढली की पुरवठा वाढणार, आणि पुरवठा वाढला की परत काही लोक आपल्याला कामावर ठेवावं लागणार. हे तर आहे तेजीचं चक्र. याच चक्राच्या रिलेटेड एक फिलिपिन्सचा वक्र आहे, जो सांगतो की थोड्या प्रमाणात जेव्हा चलनवाढ होते तेव्हा बेरोजगारी कमी होते. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, थोड्या प्रमाणात, किती, थोड्या, अगदी थोड्या प्रमाणात जर चलनवाढ झाली, चालणारी जर चलनवाढ झाली,
तर बेरोजगारी कमी होते आणि अल्पकालीन हे थोड्या काळासाठी चलनवाढ झाली की बेरोजगारी कमी होते, हे फिलिपिन्सचा वक्र सांगतो, जो की चक्रीय बेरोजगारी मधला तेजीच्या चक्राचा एक पार्ट आपल्याला सांगता येईल. मग मंदीचं चक्र येतं. जेव्हा मंदीचं चक्र असतं तेव्हा काय होतं, लोकांकडे उत्पन्न राहत नाही, पैसा राहत नाही. पैसा नाही म्हणल्यावर ते काय मागणी करतील का? तर नाही, मागणी करणार नाहीत. आणि मागणी करणार नाहीत म्हणजे पुरवठा कमी होईल, बरोबर. आणि मग लोक बेरोजगार होतील. काय होतील? तर बेरोजगार होतील. हे झालं चक्रीय बेरोजगारी. म्हणजे आपल्याला हे चक्र लक्षात आलं की चक्रीय बेरोजगारी समजायला वेळ लागत नाही. त्यानंतर संरचनात्मक बेरोजगारी. ही रोजगारी कशी असते? तर संरचनात्मक बेरोजगारी म्हटलं की चक्क संरचना बदललेली असते. जसं की मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, यंत्राच्या म्हणजे माणसांच्या जागी यंत्र काम करायला लागलं, तर आपल्याला माणसांची गरज राहील का? ती संरचना बदलली, माणसाच्या जागी चक्क यंत्र काम करायला, एक संरचनाच पूर्ण बदललेली आहे. त्यामुळं ते लोक बेरोजगार होतील. जेव्हा यंत्र आपण त्याला तांत्रिक बेरोजगारीमध्ये घालतो, पण संरचना म्हटलं तर नेमकं कसं? संरचना एक रचना बदलली. जसं की घोडागाडी होती, बरोबर. घोडागाडीमध्ये वेळ लागायचा लोकांना. ऑफिसला जर 7ला जायचं असेल लोकांना, तर घोडागाडीनं जायचं म्हणलं तर सकाळी 6लाच निघावं लागत असेल, कारण ऑफिस जितका वेळ घेईल म्हणजे जितकं लांब असेल तितका वेळ अगोदर निघावं लागायचं. पण आता घोडागाडीच्या जागी ऑटो आला, बस आले, ट्रॅव्हल्स आले, टॅक्सी आल्या. हे सगळं काय झालं? आधुनिकीकरण झालं. म्हणजे संरचना बदलली. संरचना बदलली की मग काय होणार? तर घोडागाडी ज्यांच्याकडे आहे त्यांना ऑटो घ्यावा लागणार, नाही तर ते बेरोजगार होणार. म्हणजे ही संरचना बदलली की आपल्याला असं सांगता येईल की बेरोजगारी निर्माण होते. त्यानंतर आता ह्या बेरोजगारीचे परिणाम काय होतात? त्या अगोदर एक मिल्टन फ्रीडमन म्हणून एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते सांगतात की बेरोजगारीचा नैसर्गिक दर ही संकल्पना कोणी सांगितली, असा जर प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला तर ते होते मिल्टन फ्रीडमन. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि हे IMP गोष्ट आहे. बेरोजगारीचे परिणाम अभ्यासणार आहोत. हे सुद्धा खूप परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यामध्ये आर्थिक काही परिणाम आहेत आणि सामाजिक परिणाम सुद्धा बेरोजगारीचे आहेत. ते कुठले? आता सध्याला आपण आर्थिक परिणाम पाहूया. आर्थिक परिणाम सांगताना मानवी संसाधनाचा अपव्यय. अपव्यय म्हणजे वाया जाणे. आपण म्हणतो ना, एवढी शक्ती कशाला वाया घालतो रे, म्हणतो ना. कुठलं जर काम करायचं असेल तर एखादं काम सहजासहजी होत असेल आणि तर ते काम जास्त शक्ती लावून वापरत असतील, तर एवढी शक्ती वाया कशाला घालतो रे. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, बरोबर. आपण अभ्यासलेला आहे की आपला देश हा कसा आहे, तर तरुणांचा देश. ज्या देशामध्ये 15 ते 59 वयातील म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीची पात्रता असणारी व्यक्ती खूप जास्त आहे. मग आपल्या देशात काय आहे, तर मानवी संसाधन. आपण ह्याला 15 ते 59 वयोगटातील जे काही काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना आपण मानवी संसाधन म्हणूया. मग या सर्व संसाधनाचा उपयोग आपण केला पाहिजे. तरुणांची शक्ती आणि कौशल्याचा उपयोग केला पाहिजे, नाहीतर ते अपव्यय म्हणजे वाया जातील. आणि त्यांनी जर काम केलं तर आपल्या देशाची प्रगती होईल. म्हणून हा आर्थिक परिणाम आपल्याला बेरोजगारीचा सांगता येईल. त्यानंतर कल्याणकारी योजनांचा अभाव. आता कल्याणकारी योजनांचा अभाव मध्ये तुम्ही सांगसाल की बेरोजगारीचा आणि कल्याणकारी योजनेचा अभावाचा काय संबंध आहे? तर संबंध असा आहे की जर आपल्या देशामध्ये मानवी संसाधन खूप आहे, मग त्याला काम देण्यासाठी किंवा त्याच्याकडे काम नसल्यामुळं आपल्याला काही योजनांचा म्हणजे काही सरकारचा खर्च काय करावा लागते. जसं की आता ई श्रम कार्ड आहे. ई श्रम कार्ड थ्रू एक योजना आलेली होती की म्हणजे जे काही पदव्युत्तर आहेत त्यांना 1500 रुपये दरमहा 1500 रुपये दर 3 महिन्याला भेटतील, अशी एक योजना होती.
1500 रुपये दर 3 महिन्याला जर भेटत असतील आणि त्या व्यक्तीकडे काम नसेल, तर आपला पैसा तर जातोय, शासनाचा पैसा तर जातोय, पण तो पैसा आता आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. मग त्या पैशाने आपण रस्ते, शाळा बनवू शकलो असतो, पण रस्ते शाळेचा पैसा आपल्याला इकडे कल्याणकारी योजनेचा अभाव होतो आणि इकडे आपल्याला बेरोजगारांना द्यावा लागतो, त्यांच्याकडे काम नाही म्हणून. हे पण एक आपल्याला कल्याणकारी योजनांचा अभाव, हे एक आपल्याला बेरोजगारीचं आर्थिक परिणाम सांगता येईल. त्यानंतर दारिद्र्य व उत्पन्नातील विषमता. आता समजा एखादा व्यक्ती आहे, तो म्हणजे दारिद्र्य आहे, आणि एखादा व्यक्ती आहे तो काम करतोय, त्याच्याकडे उत्पन्न येते, तर तो श्रीमंत होणार. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की श्रीमंत व्यक्ती आणखीन श्रीमंत होत जाईल आणि गरीब व्यक्ती आणखीन गरीब होत आहे. का तर श्रीमंत व्यक्ती जो असतो तो काय होणार, तर कमावणार आणि तो श्रीमंत होणार, म्हणजे काम करणार आणि तो श्रीमंत होणार. आता एखाद्या व्यक्तीकडे कामच नाही, तर मग त्याच्याकडे पैसा कुठून येणार? मग पैसाच नसेल तर तो आणखीनच गरीब होईल ना. आणि एखादा व्यक्ती काम करतोय, त्याच्याकडे काम आहे, तर तो काम करून पैसा कमवणार आणि तो श्रीमंत होणार. ही गोष्ट आर्थिक परिणामाची दारिद्र्य आणि उत्पन्नातील विषमता तयार होणार, म्हणजे गरीब आणखीन गरीब होणार, श्रीमंत आणखीन श्रीमंत होणार. हे बेरोजगारीचं आपल्याला मुख्य परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर पाहायला भेटणार. त्यानंतर अनौपचारिक क्षेत्राची वाढ. म्हणजे आता जर कामच नाही, एखादा पदवीधर आहे आणि त्याच्याकडे कामच नाही, तर तो काय करणार? भाजीपाला विकत घेणार आणि विकायला बसणार. म्हणजे काय, त्याचं शिक्षण आहे, क्वालिफिकेशन आहे, त्याच्याकडे सर्व काही डिग्री वगैरे आहे, पण त्याच्याकडे काम नाही. काम नसल्यामुळं तो आपल्या कमाईचं साधन म्हणून तयार करण्यासाठी भाजीपाला विकून ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो, त्यावेळेस काय होतं, तर त्यांचा दुसऱ्या क्षेत्रात गरज असते, पण ते फेरीवाले बनल्यामुळं ज्या क्षेत्रामध्ये त्यांची गरजच नाही, अशा क्षेत्रामध्ये ते काम करत असतात. त्यामुळे आपल्याला असं सांगता येईल की बेरोजगारीचा अनौपचारिक क्षेत्रात वाढ होण्यास परिणाम होत असतो. अनुत्पादित लोकसंख्येचा वाढता भर. म्हणजे काय, तर ज्यांचं म्हणजे उत्पन्न कमी आहे किंवा ज्यांची शक्ती आणि कौशल्याचं आपण कमी यूज करतो, अशी अनुत्पादित लोकसंख्येमध्ये वाढ होईल आणि तो बेरोजगारीचा खूप मोठा परिणाम असेल. आता ह्या बेरोजगारीचे समाजात तर खूप खूप मोठे आणि खूप चुकीचे परिणाम आपल्या देशात होत असतात. आता आपण गावामध्ये जर पाहिलं असेल तर दोघं मित्र आहेत जे बेरोजगार आहेत. ते काय करतात, एखाद्या कट्ट्यावर किंवा एखाद्या झाडाच्या खाली बसतात. सुरुवातीला काय करतात, ते तंबाखू खातात, बरोबर. एकमेकांना टाइमपास म्हणून तो तंबाखू खातात. त्यांना गरज असते का त्या तंबाखू खाण्याची? बिलकुल नाही. तो वेळ जावा म्हणून ते तंबाखू खातात आणि ते तंबाखू खाण्याचे परिणाम काय होतात, तर एकतर ते काय तंबाखू खाण्यासाठी त्यांना लत लागते आणि ते नंतर ते तंबाखू खाण्यासाठी एखादी वेळेस त्यांच्याकडे पैसे नसतील, त्यावेळेस ते चोरी, मारामारी अशा सुद्धा गोष्टी करू शकतात. म्हणजे काय, तर समाजावर खूप वाईट परिणाम ह्या बेरोजगारीचे होत असतात. त्याचबरोबर एखादा व्यक्ती जर दारू पिण्याच्या व्यसनाला गेला, तर ते परिणाम तर खूपच भयानक किंवा आपल्याला भयावह सांगता येतील बेरोजगारीचे. कारण त्या स्थितीमध्ये त्यांची मेंटॅलिटी काय असू शकते आपण सांगू शकत नाही. या स्थितीमधून एखाद्या वेळेस बलात्कार सुद्धा होऊ शकतात. म्हणजे चोरी, वाटमारी आणि बलात्कार यासारख्या घटना एका बेरोजगारीमुळे होत असतात. नंतर आपण श्रमशक्तीचा अभ्यास करूया. आता श्रमशक्ती म्हणजे काय, तर श्रमशक्ती म्हणजे 15 ते 59 वयातील काम करणारे सर्व पात्र व्यक्ती, हे ज्याच्यामध्ये ज्याची इच्छा असेल तोही आणि ज्याची इच्छा नसेल तोही श्रमशक्तीमध्ये येणार. तो बेरोजगार असेल तरीही श्रमशक्तीमध्ये येणार. म्हणजे काम करणाराही, बेरोजगारही आणि जो पात्र आहे तोही श्रमशक्तीमध्ये येणार. मग आंतरराष्ट्रीय श्रम संघटना एक अहवाल दिला 2018 मध्ये. त्या अहवालामध्ये त्यांनी काय सांगितलं, तर जगातील एकूण लोकसंख्येपैकी भारतामध्ये 9.49% बेरोजगार आहेत. आणि हा अहवाल खूप महत्वाचा आहे, यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. श्रमशक्ती म्हणजे काय,
तर बेरोजगार आणि रोजगारीत दोन्ही व्यक्ती श्रमशक्तीमध्ये येणार. ज्याची पात्रता आहे 15 ते 59 वयोगटातील जे कोणी व्यक्ती आहेत ते श्रमशक्तीमध्ये येणार. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि लक्षात ठेवायची. त्यानंतर जॉन मेनार्ड केन्स यांनी एक उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत मांडला. तो सिद्धांत काय होता, तर उत्पन्नाची जी पातळी असते ती व रोजगार हे काय करतात, मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतात. मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असण्यासाठी परत एकदा आपल्याला ते चक्र पाहावं लागेल. तेजी आणि मंदीच्या चक्रामध्ये आपल्याला मागणी आणि पुरवठावर सगळं चक्र मागणी आणि पुरवठ्यावर अर्थव्यवस्थेचं असतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर NSOने राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणने बेरोजगारी मोजण्याचे 3 प्रकार किंवा 3 संकल्पना सांगल्यात. त्या कुठल्या आहेत, तर सामान्य स्थिती, ज्यामध्ये संपूर्ण वर्षभर एकही दिवस ज्या व्यक्तीला काम भेटलं नाही ती काय असणार, तर ती सामान्य स्थिती बेरोजगारी असणार. आता आपल्याला सामान्य स्थिती बेरोजगारी ही गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यामध्ये पूर्ण वर्षभर एकही दिवस एकही तास ज्या व्यक्तीला काम भेटलं नाही ती सामान्य बेरोजगार असते. आपल्याला इथं आयोग कसा फसवतो की सामान्य वार्षिक स्थिती अशी कुठलीही स्थिती नाहीये. त्यामुळं सामान्य स्थिती म्हणजे वर्षभर एकही दिवस काम न भेटल्याची स्थिती असते. त्यानंतर वर्तमान साप्ताहिक स्थिती. आता वर्तमान साप्ताहिक स्थितीमध्ये काय येतं, तर आठवड्याभरात फक्त आणि फक्त 1 तास देखील रोजगार न मिळणं त्याला आपण साप्ताहिक स्थिती म्हणतो. आठवड्याभरात परत एकदा विचार, कारण वर्तमान दैनिक स्थितीमध्ये सुद्धा आठवड्याचं नाव येतं, पण ज्यावेळेस सप्ताहाचा विचार केला जातो तेव्हा तासभरही काम न भेटणं याला साप्ताहिक वर्तमान स्थिती म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर वर्तमान दैनिक स्थिती. आता वर्तमान दैनिक स्थिती काय आहे, तर आठवड्याभरात एकही दिवस. आता दैनिक स्थिती म्हटलं की गोष्ट ठेवायची लक्षात, दैनिक स्थिती म्हटलं की एकही दिवस काम नाही. साप्ताहिक स्थिती म्हटलं की एकही तास आठवड्याभरात काम नाही. आठवड्याभरात एकही तास काम नाही तेव्हा साप्ताहिक स्थिती. आठवड्याभरात एकही दिवस काम नाही तेव्हा दैनिक स्थिती. दिवस म्हटलं की दैनिक, तास म्हटलं की साप्ताहिक आणि सामान्य स्थिती म्हटलं की पूर्ण वर्षभर. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता ही सुद्धा IMP गोष्ट आहे, त्यामुळं ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि याच्या बाहेरून एकही प्रश्न भारतीय बेरोजगारीचा येणार नाही.